मी नसताना तुमचं कसं होणार? अगं नको काळजी करू, करेन मी सगळं मॅनेज. मला माहितीये तुला घरात राहायचं नाहीये, तुला घराच्या बाहेर पडायचंय ना संबळ वाजवण्यासाठी. मुक्ता, माझी सून स्वतःची आवड निवड जपण्यासाठी घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडतीये. माझ्यासारखी भाग्यवान अगं मीच असेन. बाय. आजी तुमचं झालंय ना, गोळ्या घेऊन येते. पुरे का भात पोट भरलं ना एकदम. ही पोरगी ना माझं उरलं सुरलं दुखणं सगळं पळवून लावणार. आणि हे बाई, जेवण तूच घेऊन येत जा. त्या आशाला जेवण घेऊन माझ्याकडे पाठवू नगस. ती आली की तिच्या बडबडीनं माझं डोसकं नुसतं ठाण 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 करते. नको पाठवूस तिला. आजी तुम्हाला खरं सांगू का, जे पण तुम्हाला जेवण घेऊन येतात ना ते आमच्यासारखं तुमच्यावर लय प्रेम करतात. आणि फक्त काम आहे म्हणून नाही, काळजीपोटी येतात ते. अगं बाई बाई बाई, हिच्या मोर कुणाबद्दल वाईट बोलणं अवघडच झालंय बघ. खरंय. घे. बरं वाटलं. जमलं तर मला माफ करा. तुम्हाला दोघींना सोडून जाणं अजिबात सोपं नाही, पण जमलं तर मला माफ करा. चला चला. राव साहेबांचा, कादार पक्षाचा, राव साहेबांचा. बघितलं ना आपल्या दोघांमध्ये काय फरक आहे ते. माझ्याशी बरोबरी करायची ना. गजा पंप आहे ना, आणलंय ना ते काय. हातांना लागेल. अगं याला सांग ना, हा फटाके उडवायला जातोय. सांग की जरा बाळा, असं नाही वागायचं.
जरा लोकांमध्ये मिक्स हो. आता तुमचे संबंध बिघडलेत, आता हे तू लोकांना दाखवणार आहेस का? जरा चेहऱ्यावरती आनंद ठेव. आणि हो, तुझ्या बायकोला घे आणि आनंदोत्सव साजरा कर. हे फटाके फोड, चेहऱ्यावर आनंद. आज रात्रीपासून मुक्ता या घरात नसेल आणि सारंगला सुद्धा ती शोधून सापडणार नाही. तो दुःखी होईल आणि तेव्हा तुझं काम सुरू होईल. तू त्याला दुःखातून बाहेर काढायचं आणि स्वतःमध्ये अडकवून टाकायचं. रेणुका, सारंग त्या मुक्ताला एवढ्या सहज विसरून माझ्या हातात येईल असं वाटतं तुला? बघ तिकडे, बघ कसा गुलू करतोय तिच्याशी. मामा, काम झाले बरं का? सारंगला फटाका दिलाय आणि त्याला सांगितलंय की मुक्ताला घेऊन फटाके उडव. बेस्ट केलंच बाग. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हॉस्पिटलला सहजासहजी तिला नेताना कुठलीही गाडी तिला मिळता कामा नये. मामा, काळजी करू नका, असं काहीही होणार नाही. खूप लोक आलेत आणि निदान त्यांच्या समोर तरी आपल्याला हा आनंदाचा क्षण साजरा करायला हवा. आपल्या घरातले जे वाद आहेत ना, ते असे बाहेर यायला नको. बरोबर बोलतात. मला ना भूक लागली, मी आले जरा काहीतरी खाऊन. रेणुका, तुझ्यासाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे. माझ्याकडे पण एक मस्त सरप्राईज आहे. माझ्यासाठी? सगळ्यांसाठी. ए मामा, तुझ्याकडे काय सरप्राईज आहे?